गुड मॉर्निंग. आज बनवते आहे नाश्त्यासाठी मटकी नाही म्हणता येईल, मटकी, मूग, हरभरे, थोडंफार त्यामध्ये काय म्हणतात त्याला, बरबटी वगैरे, एकूण म्हणजे सर्वच कडधान्य जी आहेत मी छान भिजवून त्याला मोड आणून घेतलेली आहेत. आणि तेच जे आहे आज त्याची मस्त उसळ बनवणार आहे आणि तीच आरोहीला नाश्त्यात देणार आहे. कडधान्य द्यायची म्हटलं म्हणजे आज हे उद्या ते दिल्यापेक्षा मी असं मिक्सच सर्व करत असते. खूप छान लागते चवीला. शिवाय सर्वच जे आहे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात. आणि बनवण्याची पद्धत काय अगदीच सिंपल आहे. फक्त ना मी टोमॅटो वगैरे जरा जास्त घालत असते, त्यामुळे ना त्याला मस्त अशी चटपटीत चव येते. नाहीतर मुलांना म्हणजे मुलांचं तुम्हाला माहीत आहे, त्यांना छान चटपटीत असं काहीतरी दिलं ना तरच टिफिन संपून येतो. तुम्ही जर अगदी सिंपल काहीतरी करून देतो म्हटलं ना, मग मात्र टिफिन जसाच्या तसा घरी येतो. त्यामुळे ना मी खूप सारं टोमॅटो घालते. शिवाय चाट मसाला तर म्हणजे सर्वच डिशमध्ये जवळपास घालते की काय. जे मुलांसाठी बनवते ना विशेष करून त्या सर्वांमध्ये चाट मसाला तर माझा कंपल्सरी असतो. आणि इथे मी कडधान्य जे आहेत आधी जरा उकळून घेतलीत, म्हणजे ना ते लवकर शिजून येतात. जोपर्यंत मला म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे कट करायच तोवर वेळ होता, तोवर मी कडधान्य आणि त्यामध्ये ना एक आलू पण जो आहे मी शिजायला टाकला होता. कारण सांगते म्हणजे मुलांना ना, म्हणजे आरोहीला, मुलांना नाही फक्त आरोहीला जे आहे उसळ आवडते, पण त्याची जी ग्रेव्ही असते ना ती पण तिला खूप जास्त आवडते. ती जरा पातळसर येते म्हणून मी एक आलू टाकते आणि मस्त स्मॅश करते त्यामध्ये. त्यामुळे काय होते, ग्रेव्ही ना अशी घट्टसर होते. आता बऱ्याचदा मी छोले चणे वगैरे जे काही करते ना त्यामध्ये बेसन वगैरे भाजून टाकत असते, पण आज म्हटलं चला आलूच घालूयात, म्हणजे मुलांच्या आवडीचाही असतो आणि ग्रेव्ही ही छान घट्टसर येते. सोबत इथे मी छान पत्ता गोबीची जी आहे भाजी बनवते आहे. बघा इकडे माझी उसळही बनते आहे, सोबत भाजीही बनते आहे. कारण तुम्हाला माहिती आहे किती जास्त घाई असते. पत्ता गोबीची भाजी मुलं आवडीने खातच नाही, त्यामुळे मस्त अशी बेसन लावून करते मी. बघा ना, एकच भाजी पण फक्त बेसन टाकल्याने ना म्हणजे इतकी आवडून खाते. माझ्या आरूला तर भयंकर आवडते अशी बेसन टाकून केलेली भाजी. पण जर सिंपल अशी भाजी कराल पत्ता गोबीची मग मात्र ती खायला जात नाही. चला आता इथे माझी छान उसळ तयार आहे मिक्स कडधान्याची. सोबत माझी भाजीही तयार आहे. एवढूसं खातात मुलं, पण किती नखरे असतात त्यांचे, किती सारे चॉईसेस असतात, हे नको ते नको ते नको. आणि आपल्याला ते सर्व म्हणजे करावंच लागतं, नाही तर टिफिन काही संपून येत नाही. चला माझा टिफिनही आता पॅक झाला आणि आरोही निघाली. बघा म्हणजे काल बस मिस झाल्यामुळे आरूच्या ना खरंच बिहेवियरमध्ये खूपच फरक पडला. दररोज आरडाओरडच करावी लागायची मला, बाळा उठ, बाळा आवर, बाळा आवर. उठायची तरी लवकर पण बराच त्रास द्यायची. पण आज 10 मिनिटं आधीपासून ती खाली जाऊन बसलेली आहे बघा. हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. छान रेडी झालेली दिसत आहे. कारण काहीच नाही, कुठेच नाही जात आहे मी. आता मी सरळ जाणार आहे माझ्या गार्डन मध्ये. कारण खूप दिवसापासून स्वतःलाच एक्सक्युजेस देत होती, मी बिझी आहे. छान तर दिसत आहे गार्डन वगैरे वगैरे वगैरे. पण खरं सांगते, गार्डनला क्लिनिंगची म्हणजे डीप क्लिनिंगची खूप जास्त गरज आहे. प्लांटर, आपण झाडांना पाणी देतो त्यामुळे प्लांटर मधली माती खाली येते, त्यामुळे माझे प्लांटर खराब होऊन आहेत. बरेच प्लांटरला म्हणजे हँग करण्यासाठी सुतळी यूज केलेल्या आहेत, त्या सुतळ्या तुटलेल्या आहेत. बरीचशी म्हणजे झाडांवर माती साचलेली आहे. शिवाय ना काय म्हणतात त्याला, झाडाची पानंही जळालेली आहेत, ती काढायची आहेत. आणि असेच भरपूर काम आहेत. तशी दररोजची वरवरची क्लिनिंग तर माझी चालूच असते आणि तुमच्यासोबत मी शेअरही करत असते. पण ती ना छान अशी फिलिंग नाही येत आहे मस्त क्लीन गार्डनची. आणि त्या प्लांट्सवर पण माती वगैरे ना, लिव्ह सर्व असे माती माती झालेले आहेत. त्यांनाही प्रॉब्लेम होतच असेल. आज विचार केला की सर्व गार्डन मस्त अगदी माझ्या मनासारखं क्लीन करणार आहे मी. आणि त्यासाठीच ना आज मी खूप पटपट कामं आवरलीत बघा. सर्व कामं माझी झालेली आहेत. व्हिडिओही मी बराच वेळ झाला अपलोड केलेला आहे, पण जी काही घरातलीही अशी कामं होती ना की वेळ नाही अशी एक्सक्युजेस देत पेंडिंग होती, तीही मी सर्व आटोपलीत आज. आणि चला आता सरळ गार्डन मध्ये. आधी ना मी तुम्हाला तसं तर काल गार्डनची काय अवस्था झालेली आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं, तरी पुन्हा एकदा शेअर करते. बघा हे पर्पल हर्टचं प्लांट बघा, किती
किती सारी पानं जी आहेत याची सुकलेली आहेत, ही सर्व मला काढायची आहेत. शिवाय सर्वीकडे बघा धूळ 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 झालेली आहे, तेही तुम्हाला दिसेल. वॉटर फाउंटनही काहीसं तसंच झालेलं आहे आणि प्लांटर बघा सर्व माती 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 दिसत आहे. सो हे सर्व जे आहे मला आज क्लीन करायचं आहे. आणि इथे हे वर प्लांट ठेवलेले आहेत ना, त्याचे पण लीव्स बघा बऱ्यापैकी जळालेले आहेत. मध्ये काही दिवस ना पाणी देण्यात मला असं वाटलं मी त्यांना पाणी दिलं, पण मी विसरली आय थिंक, त्यामुळे बरीचशी पानं त्याची जळालीत. सो चला, आणि तसंही आता वसंत ऋतू लागला म्हटल्यावर बरीच झाडांची पानं जी आहेत जळतात आणि गळून पडतात. चला आता कामाला लागते. तुम्हाला दिसत असेल बघा किती पानं खराब झालेली आहेत माझ्या गार्डन म्हणजे गार्डनची एकही भिंत रिकामी ठेवलेली नाहीये. प्रत्येक भिंतीला काही ना काही प्लांटर्स वगैरे हँग केलेलेच आहेत. आता इथे बघा इतक्या उंचावर जे आहे मी प्लांटर्स आणि एक शेल्फ हँग केलेली आहे. सो मला खुर्ची घ्यावी लागते, नंतर जो टेबल आहे त्यावर उभं राहून नंतर हे म्हणजे हँगिंग प्लांट्स वगैरे काढावे लागतात. पण म्हणजे थोडी मेहनत लागते खरी, पण ते सर्व ना इतकं सुंदर दिसतं, इतकं छान, म्हणजे मला खूप आनंद देतं. आणि मला आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी जास्तचे एफर्ट्स करायलाही मी कधीही तयार असते. आणि आता ना मी जेवढे काही हँगिंग बास्केट आहेत ना सर्व सरळ बाथरूममध्ये नेलेले आहेत ते वॉश करण्यासाठी. सो बघा मी सर्व ही वरची साईड आहे ना सर्वीची सर्व रिकामी केलेली आहे. सर्व बास्केट बाथरूममध्ये नेऊन ठेवल्या डायरेक्टली. छान शॉवरने किंवा आता नळाखाली मी त्या मस्त वॉश करते. स्प्रे बॉटलने काय आहे, मी नेहमीच म्हणजे प्लांट्स वॉश करत असते, पण शॉवर खाली ना म्हणजे एकूण एक पान एकूण एक फांदी व्यवस्थित क्लीन होऊन जाते. सो वरच्या साईडचे जितके काही हँगिंग प्लांट्स आहेत ना तितके सर्व मी काढलेत आता. आणि आता सर्वात आधी खूप सारं जाळं कळमोठं मला दिसत आहे. सो ते जाळं वगैरे सर्व काढते. वरच्या साईडच्या सर्व भिंती मस्त स्वच्छ झाडून घेते आणि त्यानंतर मग थोडे थोडे प्लांट्स घेऊन जाते. काही वॉश करते, काही मला वॉश नाही करता येतील कारण प्लांटर्स खूप जास्त हेवी आहेत. जितके मला शक्य आहे तितके जे आहेत मी प्लांटर्स म्हणजे बाथरूम मध्ये नेऊन वॉश करायचा प्रयत्न करेल. आणि हा टेबल वगैरे आज मला सेट करायचाच आहे. सो त्याचं काहीतरी आहे माझ्या डोक्यात प्लॅनिंग, पाहते ते होते का सक्सेस. पण आधी चला पटपट आता जाळं काढायला घेते. खरंच ना म्हणजे विश्वासच बसत नाही का आपण रोज इतकी क्लिनिंग करतो, सर्व काही जागच्या जागी ठेवतो. झाडू तर सतत हातात कपडा असतो, झाडू असतो, जिथं घाण दिसली ती पुसत राहते, पण तरी इतकी जाळं आणि इतकी धूळ म्हणजे घरात गार्डनमध्ये होतेच कशी कळतच नाही. पण चला आता सर्वात आधी मी सर्व गार्डनमधलं जाळं काढलं. बरंच निघालं बरं का, माझाही विश्वास बसत नव्हता. त्यानंतर ना या झाडूच्या मदतीने मी भिंती झाडून घेतल्या, कारण बराच धूर वगैरे आहे साचलेला. बघा आमच्या भिंतींना ना प्लास्टर जे स्मूथवालं असतं ना ते नाही, जे खरबळीत असतं ते आहे. आणि त्यामुळे ना त्या भिंतींवर सुद्धा धूर असा साचून राहतो. सो झाडूच्या मदतीने मी सर्व झाडलं. त्यानंतर वरपासनं जे आहे क्लिनिंगला सुरुवात केली. वर एक शेल्फ लावलेली आहे मी, ती छान पुसून घेतली. त्यामध्ये जे काही प्लांटर्स आहेत ना मस्त ते वॉश करून घेतलेत. म्हणजे स्प्रे बॉटलने कसे फक्त आपण प्लांट्सच वॉश करू शकतो, पण असं नळाखाली आपण जेव्हा वॉश करतो ना तेव्हा प्लांटर सर्व अगदी क्लीन आणि छान होतं. बघा ही माझी छोटीशी काऊ, आणि यामध्ये मी एक जे आपलं स्नेक प्लांट असतं ना सक्युलंटवालं छोटंसं ते लावलं. पण काय होतं त्या प्लांटला ना खूप बेबी प्लांट सतत येतात आणि त्यामुळे ना प्लांटरचं खरं सांगते फार नुकसान होते. जसं तुम्ही बघितलं जाता माझं प्लांटर थोडंसं जे आहे डॅमेज झालेलं आहे. सो जास्तच गर्दी झाली तिथे, म्हणून जे बेबी प्लांट होते ना मी ते सर्व काढलेत. पाहते आता त्यांना गरज असेल त्यांना देऊन देते. त्यानंतर बघा म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये आपण प्लांट्स ग्रो करू शकतो बरं का. हे छोटासा एक बाउल भरणी होती ॲक्च्युली मागच्या हळदी कुंकात मिळालेली, त्यामध्ये सुद्धा मी जे प्लांट लावलं ते आपलं ॲलोवेरा असते ना त्याचं सक्युलंट आहे आणि खूप मस्त ते ग्रो झालेलं आहे. आणि खरंच म्हणजे ठरवलं होतं की कामं झाले की पटपट जे आहे गार्डनच्या क्लिनिंगला लागते. म्हणजे झाडणं वगैरे वगैरे सर्व झालं आणि माझ्या फ्रेंड्स आल्या आणि 2-2.5 तास कुठं गेलेत कळलंच नाही. पुन्हा त्यांना बाय केलं आणि पुन्हा एकदाची कामाला लागली. थोडं आरूचीही मदत घेतली. ही वरची जी शेल्फ आहे ती ॲडजस्ट करायला फक्त, कारण प्लांटर खाली ठेवलेले होते. म्हणजे टेबलवरनं चेअरवर उतरायचं, चेअरवरनं खाली उतरायचं, प्लांटर घ्यायचं, पुन्हा चढायचं. खरंच हेक्टिक झालं होतं सर्व, पण आरूने तेवढी मदत केली. त्यानंतर सर्व जे
प्लांटर्स आहेत सरळ बाथरूममध्ये आणून ठेवलेत आणि मस्त असा शॉवर चालू केला. इतका छान, म्हणजे पूर्ण प्लांटरमध्ये जी काही धूळ माती होती ना सर्व निघून गेली. आणि मी नेहमी असंच करत असते, नळाखाली तरी व्यवस्थित वॉश नाही होत पण शॉवर खाली ना मस्त वॉश होतात. बघा माझे हे क्यूटचं प्लांटर. आणि यामध्ये मनी प्लांट काय छान असा ग्रो झालेला आहे. आणि बघा ना, म्हणजे ह्या गोष्टींमुळे ना आपल्याला खरंच म्हणजे मेहनत फार लागते, एफर्ट्स फार लागते, पण आनंद जो मिळतो ना खरंच तो म्हणजे वेगळ्याच लेवलचा असतो. आता आपल्याला आपल्या हॉबीज, आपल्या काय म्हणतो छंद आपल्याला जोपासायचे असतील ना, तर त्यासाठी थोडेफार एफर्ट्स हे घ्यावेच लागतील. कोणी आपल्याला मदत करणार नाही किंवा कोणी आपल्याला म्हणणार नाही की दे तुझं काम मी करून देतो की काही. आपलं आहे. आता मला गार्डनिंगची आवड आहे, फक्त गार्डनिंगचीच नाही तर डेकोरेशनची आहे. त्यामुळे माझ्या गार्डनमध्ये प्लांटसोबत भरपूर डेकोरेटिव्ह आयटम्स जे आहेत तुम्हाला मिळतील. आणि ते नेहमी नेहमी क्लीन करणं, स्वच्छ करणं एक टास्क असतो. सो त्यासाठी मला फार एफर्ट्स घ्यावे लागतात, पण मी आनंदाने ते सर्व करत असते. जसं तुम्ही आता टेबल बघितला, इतका घाण झालेला आहे तो तो मला क्लीन करायचा आहे. पण त्याआधी म्हणजे मी विसरूनच गेली होती, या ग्रिलला जे काही छोटे छोटे प्लांटर्स आहेत ते वॉश करायचे बाकी होते. सो आधी ते वॉश केलेत मी. आणि बघा तुम्ही या छोट्याशा प्लांटरमध्ये किती सारा जो टर्टल वाईनचा वेल आहे मस्त अशी त्याची ग्रोथ झालेली आहे. आणि आता फायनली या टेबलची बारी आलेली आहे. खरं सांगू का, म्हणजे हे क्लिनिंगचा एवढा सारा खटाटोप जो आहे ना किंवा घाट जो मांडलेला आहे ना, फक्त हा टेबल क्लीन करायचा होता त्यासाठीच खरं तर. पण म्हटलं पूर्ण गार्डनच क्लीन करून घेऊयात. आणि छान म्हणजे आरोही आली होती. दररोज मी आरोहीला काही ना काही तिच्या वेळेवर म्हणजे बनवून देत असते खायला. पण आज मी बिझी होती तर माझ्या आरोहीने थोडाही हट्ट केला नाही. छान स्वतः पॉपकॉर्न तयार केलेत, काही तळायचे वगैरे जे असतात ना, काय म्हणतात त्याला. सो ते तळले पण जेव्हा माझ्यासमोर घेऊन आली ना तेव्हा तर खरं सांगते मी ओरडलीच तिला की काय अरू तू हिंमत कशी केली तळायची. कारण अजूनही मी तिला तळण वगैरे म्हणजे कधीच माझ्या जवळही उभी राहू देत नाही. तळून म्हणजे तळायची गोष्ट तर फार लांब. मीही सांगू का, माझं लग्न झाल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा माझी आई आली होती तेव्हा पहिल्यांदा मी तळण काढलं होतं. आणि माझ्या आरोहीने बघा वयाच्या म्हणजे 12 वर्ष पण पूर्ण नाही झाले आणि तिने स्वतः तळलं. म्हणजे मला आनंदही आहे, पण तेव्हा मी खरंच खूप भिली होती. पण चला आता पुन्हा गार्डनकडे वळूयात. टेबल वगैरे क्लीन केला आणि टेबलवर जो मी म्हणजे अंथरलेलं होतं ना ते फार फाटलं होतं. आणि ते माहिती आहे का, मशीनची कवर असते ना ती होती. सो ती सरळ मी डस्टबिनमध्ये फेकून दिली. आणि जी आपली बोरी असते ना गव्हाची ती व्यवस्थित कट करून तिथे अंथरली. त्यानंतर जे काही हे कामं असतात ना, खिडे वगैरे ठोकणं वगैरे वगैरे, मी हे गार्डनिंग करता करता शिकली बरं का. त्याआधी मी काहीही अशा गोष्टी करत नव्हती. पण गार्डनिंगमध्ये मला नेहमी नेहमी गरज पडायची. नेहमी नेहमी आरूच्या पप्पांच्या विनवण्या कराव्या लागायच्या, एक खिळा तरी मारून द्या भिंतीत, एक तरी मारून द्या. आणि असं करता करताना म्हणजे विनवण्या करता करता कधी मी शिकली ना मलाच कळलं नाही. आधी भीती वाटायची किंवा भिंतीत खिडे जायचे नाहीत, पण आता ना ती टेक्निक आली बरोबर की म्हणजे हातोडा कसा धरायचा, कसा मारायचा सर्वच. पण चला, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकत असतो. छान म्हणजे हे क्यूट क्यूट प्लांटरही आता मी वॉश केलेत. आणि बऱ्याच गोष्टी असतात बरं का गार्डनच्या. आपण म्हणतो तुम्हाला माझं इतकं सुंदर गार्डन दिसतं, पण त्यामागे खरंच खूप मेहनत लागते, खूप मेहनत लागते. म्हणजे मेंटेन करावं लागतं ना, की असं नाही की झाडं लावून दिले की झालं, शोच्या वस्तू ठेवून दिल्या की झालं. ते मेंटेनही करावं लागतं. आणि आत्ता तरी कधीतरी तुम्हाला माझ्या गार्डनमध्ये ना हे दिसेल, धूर दिसेल. पण जेव्हा मी यूट्यूब वगैरे करत नव्हती ना तेव्हा माझ्या गार्डनमध्ये एकही पान तुम्हाला सुकलेलं किंवा थोडाही धूर दिसलाच नसता, कारण मी सतत गार्डनची कामं करत राहायची. पण आता वेळेअभावी थोडं थोडं का होईना गार्डनकडे दुर्लक्ष होतंच माझं. पण चला आता छान सर्व वस्तू मस्त अशा वॉश केल्यात मी आणि आता डेकोर करते आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंच, मला डेकोरेशनचीही फार आवड आहे. सो छोट्या मोठ्या का होईना वस्तू ज्या आहेत मी गार्डनसाठी बनवलेल्या आहेत, जसे हे रॅबिट, छान वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम, म्हणजे बरंचसं काही बनवलेलं आहे. आणि ना छान ते डेकोरेट केलं. त्यानंतर इथे एक छोटासा बाऊल आहे, त्यामध्ये स्नेक प्लांट लावून आहे. अगेन त्यालाही थोडं डेकोरेट केलं. आणि चला आता फायनल स्टेपकडे, म्हणजे झाडू पोछा मारायचा आहे. सिंपल पोछा मारूनही काही माझं मन भरलं नाही. शेवटी ताराची घासणी घेतली, पूर्ण टाईल्स घासल्या आणि चला आता गार्डन पूर्ण क्लीन झालं आहे. या आता दाखवते तुम्हाला. पुन्हा एकदा वेलकम टू माय हॅपी प्लेस.
ही छान वारली आर्टनं केलेली भिंत तुम्हाला बऱ्याच जणींना खूप जास्त आवडते, मला माहीत आहे. त्यानंतर या ग्रिलला मी मस्त असे हँगिंग बास्केट लावलेले आहेत आणि इतके सुंदर सुंदर कलरचे प्लांट्स आहेत ना त्यात, की माझ्या गार्डनमध्ये फुलांची कमी ते मला कधीही भासू देत नाही. त्यानंतर हा टर्टल वाईनचा वेल तर इतकी सुंदर ग्रीनरी ॲड करतो माझ्या गार्डनमध्ये. आणि या 2 चष्मिश कपलबद्दल तर कायच बोलू मी, खूपच सुंदर दिसतात वारली आर्ट. आणि चला टेबल कसा डेकोरेट केला ते बघा आता. अगदीच मस्त छोटे छोटे मिनिएचर मी वॉलपुट्टीपासून बनवलेले आहेत, काही स्टोन आर्ट आहेत आणि हे हट दिसते तिथं कपापासून बनवलेली आहे. मस्त छोटीशी वेल आणि माझे 3 ज्या क्यूट रॅबिट आणि माझे सुंदर सुंदर प्लांटर्स. आणि सर्वात जास्त माझं आवडतं प्लांटर म्हणजे हे माझे मोर. खरंच खूप सुंदर माझ्या गार्डनला यांच्यामुळे लुक येतो. त्यानंतर हा मिनियन आणि हे स्पायडर प्लांटचं जे स्टँड आहे, म्हणजे याबद्दल तर कायच बोलू, इतकं सुंदर दिसतं ना हे, की म्हणजे तासन तास जरी मी म्हटलं ना गार्डनमध्येच बसते तरीही मी बसू शकते. आणि इतकं म्हणजे जिकडे पाहाल ना तिकडे छान मी स्माइलीज फेसेस वगैरे ना प्लांटरवर ड्रॉ केलेले आहेत. त्या आपसुकच जे आहे माझ्याही चेहऱ्यावर स्माईल येते. ही क्यूट जी हनीबी आहे. त्यानंतर बघा एक अँट बनवलेली आहे इथे, मी तुम्हाला दिसेल झुला घेत आहे ती. इतके सुंदर हे छोटे छोटे जे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत ना खूप मस्त दिसतात बरं का. आणि हे आता एवढ्यातच बनवलेलं आहे. तो स्पायरल प्लांटर्स हवा आली ना की मस्त असे फिरत राहतात आणि खूपच सुंदर दिसतं बरं का सर्वच. इथे एक छोटंसं जे आहे हे पण हँडमेडच आहे बरं का, वुडन शेल्फ. त्यावरही मी फार सुंदर सुंदर छोटे छोटेच आहेत प्लांटर ठेवलेले, पण त्यातही प्लांट मस्तच ग्रो झालेले आहेत. चला आता व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कराच. आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मी तुम्हाला दाखवलेलं नाही, ते तुमच्या लक्षात आलं असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा. चला मग पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.